पद्धतीने खेळ करतायत आणि प्रेक्षकांना कशा प्रकारे मॅच पाहायला मिळेल, एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल। रोहित रोहित एक नवीन दिलाय बॅट्समॅन अमित आणि दर्शन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मागील मॅचमध्ये अमित स्वस्तात बाद झाले होते आणि आता जर पाहिलं तर दर्शनने मात्र चांगली किल्ला लढवला होता, तो चांगली बॅटिंग करत होता, परंतु त्याच्यानंतर देखील चांगली बॅटिंग आपण पाहिलं सुशांतची बॅटिंग पाहायला मिळाली होती। त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता मागील मॅचमध्ये, एक अति त्याने बॅटिंग केली होती, संघाला सावरलं होतं, परंतु दर्शनचं देखील तेवढंच कौतुक करणं गरजेचं आहे कारण संघाचा कर्णधार आहे, संघाची महत्त्वाची भूमिका त्याच्या खांद्यावरती आहे, हेच मात्र त्याने पाहिलं आणि या अगोदरच्या मॅचमध्ये क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये त्याने आपली विकेट मात्र काही बहाल केली नाही आहे, तो थांबला शेवटपर्यंत खेळपट्टीवरती आणि संघाला विजय मिळवून देण्यामध्ये त्याचा देखील मोठा हातखंडा राहिला गेला आहे। ए दादा ये सबसे महंगा प्लेयर ही इस बार WPL में नहीं चला। हाँ मोहित सगळ्यात माग तिथे खाली आहे रे। तर मोहित गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन आलाय। मोहितने मागील पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली होती मोहितची आणि आता या मॅचमध्ये एक महत्त्वपूर्ण मॅच आहे, फायनलच्या दिशेने जायचं आहे, फायनलची तिकीट कोणाला मिळणार, या मॅचमधून जो जिंकेल तो फायनलमध्ये जाईल, अंतिम फेरीमध्ये दाखल होईल। आणि या पाहूया कशा पद्धतीने ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल। तर सेमीफायनल नंबर 1 आणि चालू होते या मॅचला, दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। पहिलाच बॉल बॅटची चायनीज कट घेतली होती, शरीराचा वेध घेतला, पहिला डॉट आलाय, चांगली सुरुवात मोहितची पाहायला मिळाली। अशाच प्रकारची गोलंदाजी मोहितने मागील मॅचमध्ये देखील केली होती आणि आता देखील तशी सुरुवात करून देतोय संघाला, परंतु अमितला मात्र काही सूर गवतलेला दिसत नाहीये, त्याची बॅट शांत आहे, पहिल्या मॅचमध्ये देखील तो स्वस्तात बाद झाला, आता देखील पहिला चेंडू डॉट आलाय, पुढचा बॉल आता देखील जर पाहिलं तर आतमध्ये आला, तिकडे मात्र धाव मिळेल का, परंतु धाव मिळणार नाहीये। चांगलं क्षेत्ररक्षण एस्टनच्या मागे, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं। सचिनने देखील चांगलं कामकाज एस्टनच्या मागे आजच्या दिवसभरामध्ये पार पडलंय आणि आता या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये तशाच प्रकारची कामगिरी दोन्ही संघाकडून अपेक्षा आहे, तशाच प्रकारची कामगिरीची, कारण फायनलमध्ये जायचे, आमच्या टीमला आमच्या संघाला फायनलमध्ये जायचे, तरी त्यासाठी दोन्ही संघ चांगले खेळताना पाहायला मिळतील। बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट, पॉइंटला बॉल पाठवलं डिक्लेअर झोनमध्ये, 2 धावांसाठी 2 धावा आल्या। अशा प्रकारची बॅटिंग करावी लागेल आता अमितला आणि संघाचा धावफलक हलतं ठेवावं लागेल, चांगली पार्टनरशिप करावी लागेल दोघांच्या मध्ये, दर्शन आणि अमित ही जोडी। ब्लॉक होल चेंडू परफेक्ट, याला सन्मान दिलाय, चुकीच्या चेंडूवरती फटके येत आहेत आणि चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय, हे अमितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित असणारी ही स्पर्धा, पिंपळेश्वर मित्रमंडळाचे सर्वच कार्यकर्ते, सर्व सदस्य आणि सर्व खेळाडू यांचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण जेवढे बॉल बाहेर गेलेत तेवढे त्यांनी वेळेच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध देखील केलेत।
2 धावांसाठी फटका. अमितच्या बॅटमधून आला हा फटका. 2 धावा आल्या. दुहेरीने धावफलक पुढे गेला 4 या आकड्यावरती. म्हणजे पहिले 2 बॉलवरती 2 डॉट आले, त्याच्यानंतर दुहेरी धाव, त्याच्यानंतर डॉट आणि आता परत एक 2 धावांसाठी फटका आला. म्हणजे 4 धावा स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्यात. 5 बॉल आणि 4 हे समीकरण पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. आता चेंडू जर पाहिला तर लेग स्टिक्सच्या बाहेर आहे. पंचांनी दोन्ही हात फैलावलेत आणि व्हाईट बॉल घोषित केला. अवंतर स्वरूपाची धाव मात्र धावफलकावरती जोडली जाते. अमित सज्ज होईल बॅटिंगसाठी. हा चेंडू वा चांगला फटका होता, परंतु तिकडे बॉल अडला गेलाय. एक धाव तर घेतली गेली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय 6 या आकड्यावरती. इकॉनॉमिकल गोलंदाजी, परंतु या षटकामध्ये 6 बॉलमध्ये 6 धावा जरी आल्या तर एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. कारण एक बंद ग्राउंड आहे आणि डिक्लेअर झोनचं मैदान. अशा मैदानामध्ये अंडरआर्म क्रिकेट देखील तेवढंच जास्त खेळलं जातं, परंतु या मैदानामध्ये जास्तीची परंपरा व्हॉलीबॉलची देखील तेवढेच खेळाडू पाहायला मिळतात आणि ओव्हरआर्म क्रिकेट देखील. कारण मुंबई म्हटलं तर क्रिकेटची पंढरी आणि सातत्याने क्रिकेट चालणारं हे मुंबई शहर, मुंबई उपनगर. अनेक खेळाडू मुंबई उपनगराने दिले, मुंबई शहराने दिले भारतीय संघाला देखील. आणि आपण जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटला देखील. त्यामध्ये कल्याणी घोरपडे सरांचा नावाचा उल्लेख जरूर करील, कारण त्यांनी देखील कित्येक क्रिकेट गाजवलं आपल्या कारकिर्दीमध्ये. आणि आत्ताच अलीकडे ISPL एक स्पर्धा, एक मोठी स्पर्धा, त्या ISPLच्या स्पर्धेचे भाग देखील कल्याणी घोरपडे सर होते. तिकडे देखील कोलकाता संघाचं नेतृत्व त्यांनी केलं आणि तिकडे मॅनेजर पद भूषवलं गेलं. तसेच सिलेक्टरची भूमिका देखील कल्याणी सरांनी बजावली गेली. या बॉलला फटका तर आलाय 2 धावांसाठी. 2 धावा मात्र आल्यात आणि हा बॉल पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये पाठवलाय. अमितच्या बॅटमधून या 2 धावा आल्यात. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय 8 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती कौशिक गोलंदाजी मार्कवरती आलाय. एक चांगला ऑलराऊंडर. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. कौशिकने आजचा दिवस मात्र गाजवलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. या बॉलवरती फटका आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक आहे, बॉल अडवलाय, धाव मिळणार नाहीये. एक डॉट महत्वाची, एक डॉट बॉल महत्वाचा आहे आणि तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये चित्र पाहायला मिळालंय. डॉट आलाय. चेंडू 2 लगातारचे डॉट आलेत. पहिल्या बॉलवरती 2 धावा अमितने पटकावल्या, परंतु नंतरचे दोन्ही चेंडू डॉट आलेत. म्हणजे 3 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्यात कौशिकने. आजचा दिवस अक्षरशः कौशिकने गाजवला असं म्हणावं लागेल, कारण या मैदानामध्ये पहिल्या अगोदर कधी घडलं नव्हतं असं मला वाटतं. 3 बॉलवरती 3 षटकार, ते पण समोरच्या दिशेने. आज विक्रम त्याच्या नावावरती राहिलाय. तोच गोलंदाजी मार्कवरती एक अष्टपैलू खेळाडू. चांगला फटका आहे, उंची जास्त घेतली आहे आणि बॉल जर पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये जाईल 2 धावांसाठी. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे गेला 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सातत्याने क्रिकेट खेळणारं हे मुंबई शहर, हे मुंबई उपनगर. कबड्डी देखील तेवढीच चांगली खेळली जाते मुंबई उपनगरामध्ये. अनेक खेळाडू मुंबई उपनगराने कबड्डीचे देखील दिले आणि क्रिकेटचे देखील दिले. हा आतमध्ये आणणारा बॉल होता, हे ओळखलं, पिकअप केलं आणि बॉलला पाठवलं डिक्लेअर झोनमध्ये 2 धावांसाठी. अमित आता या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये महत्त्वपूर्ण बॅटिंग तो करताना पाहायला मिळतोय. 2 धावा आल्या. 2च्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल देखील ओळखला होता, परंतु बॉल तिकडे अडलाय. एकच धाव मिळेल. 1 धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जाईल 13 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये 7 धावा आल्या. पहिल्या षटकात 6 आल्या होत्या, या षटकात 7 आल्या आणि 13 धावा धावफलकावरती. 2 षटकं संपल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत 6.50च्या सरासरीनं धावफलक. पुढचा सेमीफायनलचा सामना BK11 विरुद्ध LICC. दुसरा सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल. मोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, जो मात्र दाखल झालाय. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 3रं षटक घेऊन गोलंदाजीसाठी मोहित याला आमंत्रित केलंय. मोहित विरुद्ध अमित असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने रंगणार पाहावं लागेल. चांगला फटका, जागा बनवली, समोर स्ट्रोक खेळलाय, फटका तर खेळाय, परंतु तिकडे
बॉल डिक्लेअर झोनमध्ये गेलाय 2 धावांसाठी. अमितने सांगितलं पहिल्या मॅचमध्ये मी माझ्या संघासाठी काही केलं नव्हतं, शून्यावरती बाद झालो, परंतु या मॅचमध्ये माझ्याकडे संधी आहे आणि एक महत्त्वपूर्ण मॅच आहे, माझ्या संघाला फायनलमध्ये घेऊन जायचं आहे, त्यासाठी मी लढणार झुंजणार. मैदानाच्या आतमध्ये ते दाखवतोय. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. हा बॉल बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा दिशा दिली आणि बॉलला पॉईंटला पाठवलं 2 धावांसाठी. पुन्हा एकदा चांगला फटका, 2 धावा. धावफलक 2ने वधारतोय, पुढे जातोय. 17 या आकड्यावरती 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 ऑन द स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय मोहित, परंतु धावा रोखू शकत नाहीये. या महत्त्वपूर्ण धावा येत आहेत. ज्या प्रकारे धावा संख्या पुढे जायची त्या प्रकारे होतीये. हा समोर ड्राईव्ह केलाय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल का? हो, पोहोचलाय. एक धाव तर आली आहे आणि एकाच धावेवरती जे समाधान मानावं लागते. एकेरीच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जाईल. 18 या आकड्यावरती 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 18 धावांची भागीदारी, नाबाद भागीदारी 2 खेळाडूंच्या माध्यमातून. सलामीसाठी दोन्ही फलंदाज आले होते, परंतु आता दर्शन मला वाटते पहिला बॉल फेस करेल. तिसरं षटक चालू आहे आणि पहिला बॉल फेस करेल दर्शन, संघाचा कर्णधार आहे. जेवढे चेंडू टाकलेत तेवढे चेंडू अमितने खेळलेत आणि त्यावरती धावा देखील बनवल्यात, परंतु आता दर्शन स्ट्राईक एंडवरती आहे. दर्शनने देखील मागील मॅचमध्ये एक षटका ठोकला होता. समोर चांगला फटका, फुलटॉस होता, त्यावरती प्रहार, परंतु धावा पाव्या किती मिळतील? त्या 2 धावा मिळतील. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 20 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच LICC विरुद्ध BK11. हा बॉल आतमध्ये आणणार होता, बॅटची चायनीज कट घेतली, परंतु तिकडे कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. धावा येत होत्या, परंतु त्याच्यानंतर डॉट बॉल. दर्शन पहिला बॉल फेस करत असताना पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा, पहिल्या बॉलवरती 2 आले आणि त्याच्यानंतर डॉट बॉल आला. आणि आता बॉल जर पाहिला तर लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय, तिकडे डिक्लेअर झोनमध्ये पुन्हा एकदा पाठवले 2 धावांसाठी. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 22 या आकड्यावरती 22. 22 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 देखील संपुष्टात आले. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 22 धावा. एकही खेळाडू बाद नाही, एकही विकेट मात्र आतापर्यंत आली नाहीये. 3 षटकं संपली आहेत, परंतु चांगली भागीदारी या 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. अठरा चेंडूंचा खेळ संपलाय. 18 चेंडूंचा अद्यापही खेळ बाकी आहे. धावा धावफलकावरती 22 आहेत. पहिल्या षटकात 6, नंतर 7 आणि तिसऱ्या षटकात 9. सर्व आयोजकांचं कौतुक करूया, कारण त्यांच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन या पहिल्या पर्वामध्ये आपल्या मित्र नाही आहे, परंतु त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण ही स्पर्धा आयोजित केली आहे. रुपेश दळवी आज या मैदानामध्ये नाही आहे आणि त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा या मुलांनी आयोजित केली आहे, या मंडळाने आयोजित केली आहे, पिंपळेश्वर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केली आहे. वेस्ट साईडचा नो बॉल, बिमारचा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो बॉलची 1 धाव धावफलकावरती. आणखीन एक चांगला फटका पॉइंटला खेळलाय. इथे मात्र जर पाहिलं तर 2 धावा मिळताना पाहायला मिळतील. 2च्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 25 या आकड्यावरती चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल मात्र आपण पाहतोय प्रशांत 11 या टीमची. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय नव महाराष्ट्र या टीमने घेतला होता, परंतु अद्याप जर पाहिलं तर हा निर्णय समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चांगला फटका, परंतु धावा 2च मिळतील. मैदानाचं वैशिष्ट्य एकदम सरळ मारला रस्त्यावरती तरच षटकार चौकार मिळेल. असे मुंबईचे कित्येक मैदान आहेत तिथं बंद ग्राउंडचं क्रिकेट आहे आणि तिथूनच आपले खेळाडू घडले. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा खेळलाय. आता धावा मिळतील 2 धावा मिळतील. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. चांगली फटकेबाजी अमितची पाहायला मिळते. 29 धावा धावफलकावरती आहेत.
29 ऑन दी स्कोर कार्ड. तिकडे बॉल अडवला गेलाय. एक धाव आली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागते. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 30 धावांवरती चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. प्रतीक जो मात्र गोलंदाजी करतोय. प्रतीकला चौथं षटक सोपवलं गेलंय आणि या षटकामध्ये धावा जशा प्रकारे पाहिजे तशा आल्यात. आता दर्शनच्या बॅटमधून फटका सरळ. पाव्या किती धावा मिळतील आणि हा प्रतीकवरती केलेला हल्ला. दर्शनच्या बॅटमधून हा एक खणखणीत असा षटकार. शांत आणि संयमी बॅटिंग ही ओळख आहे या खेळाडूची. कर्णधार पद भूषवतोय आपल्या संघासाठी आणि जशा प्रकारे खेळी करायची त्या प्रकारे तो करतोय. अमितला सांगतोय की तू एकेरी दुहेरी धावा खेळू शकतो, परंतु मी देखील जर पाहिलं तर अशा प्रकारचे फटके षटकार चौकार त्याच्या बॅटमधून येऊ शकतात आणि ते आलेत. एक महत्त्वपूर्ण षटकार त्याच्या बॅटमधून प्रतीकवरती हल्ला चढवलाय. आता मात्र दडपण गोलंदाजावरती, प्रतीकवरती दडपण. या अगोदरच्या बॉलवरती षटकार आल्यानंतर मात्र दडपणाखाली गोलंदाज प्रतीक पाहायला मिळतोय. अवांतर स्वरूपाची धाव, व्हाईट बॉल. धाव फलक पुढे गेलाय 37 या आकड्यावरती. 37 धावा धाव फलकावरती आहेत. आणखीन एक ओव्हर पिच बॉल समोर, लांब 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 आणि लांब दूरवरचा षटकार. 2 मारलेत दर्शनने. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. धाव फलक पुढे गेला वेगाने. 43 या आकड्यावरती. 43 43 धावा धाव फलकावरती आहेत. धावांची लय लूट केली जाते. धावांचा पाऊस, षटकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये. 43 4 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 43 धावा. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल. आजच्या दिवसातील हायजेस्ट टोटल पाहायला मिळेल का? आजच्या दिवसातील हायजेस्ट टोटल 48 धावा होत्या. त्या चेस देखील झाल्या, परंतु आता एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल संघ मात्र करतोय तो प्रशांत 11. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करण्याची वेळ आली आणि त्याचा फायदा मात्र प्रशांत 11 या टीमला होताना पाहायला मिळालाय. परंतु दुसरा डाव देखील बाकी आहे. कौशिक गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक दुसरं संघाचं 5वं षटक घेऊन कौशिक दाखल झालाय. हा बॉल बॅकफुटला जाऊन कट केला. केवळ एका धाव्यासाठी एकच धाव मिळाली. BK11 संघ या ठिकाणी उपस्थित आहे. तर मी LICC संघ आपण उपस्थित आला असेल तर आपण नोंद करा. LICC हा देखील चेंडू आतमध्ये आणणार होता ऑफ ब्रेक, परंतु त्यावरती फटका आलाय. धावा या बॉलवरती जर पाहिलं तर 2 मिळतील. दोन धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय. चांगली फटकेबाजी, चांगली भागीदारी आणि आजच्या दिवसातील चांगली पार्टनरशिप, एक मोठी पार्टनरशिप या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला फटका 2 धावांसाठी अमितच्या बॅटमधून. अमित 2-2 धावा करून स्कोर कार्ड पुढे घेऊन जातोय, परंतु दर्शन देखील 2 षटकारांनी तो धावसंख्या अधिक वेगाने पुढे घेऊन गेलाय. धाव फलक 48 धावांवरती. 48 धावा धाव फलकावरती आहेत. 5व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावांची लयलूट एका चांगल्या धावसंख्येकडे मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय संघ प्रशांत 11. 48 धावांची नाबाद भागीदारी, पार्टनरशिप 2 खेळाडूंच्या माध्यमातून, दर्शन आणि अमित यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
अमित आणि दर्शन आणि अमित यांची भागीदारी 48 धावांची आहे. चांगला फटका आहे, ताकदीचा वापर देखील आणि धाव मिळेल ती केवळ एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे झाला. 49 या स्पर्धेतील हायएस्ट टोटल प्रशांत 11 या टीमच्या नावावरती राहिला. 49 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक या षटकातील. आतमध्ये आणणारा बॉल हुक केलाय. धावा या बॉलवरती मिळतील त्या केवळ एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल तो 50 धावा धाव फलकावरती. अर्धशतक प्रशांत 11 या टीमचं पाहायला मिळते धाव फलकावरती. 50 अप. 50 धावा धाव फलकावरती बनवल्यात प्रशांत 11 या संघाच्या. हा चेंडू स्वैर मारा, अवांतर स्वरूपाची धाव, व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड आता 51 या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल प्रशांत 11 या टीमची पाहायला मिळते. 51. टॉप एच चेंडू हवेत आहे, परंतु तिकडे एक धाव, एक क्विक सिंगल, चोरटी धाव मिळतली आणि एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेलाय. 52 या आकड्यावरती. 5 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावा. येणारे शेवटचे 6 बॉल. धावसंख्या 52 झाली आहे. 52. दुसरी सेमीफायनल BK11 विरुद्ध LICC या दोन संघादरम्यान यानंतरची दुसरी सेमीफायनल असेल आणि या चालू सामन्यातील विजेता संघ फायनलमध्ये दाखल होईल अंतिम फेरीमध्ये. प्रथम क्रमांक रोख रक्कम 22,222 व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 17,777 व आकर्षक ट्रॉफी. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. शेवटच्या षटकासाठी अनिकेत याला आमंत्रित केले गेले. अनिकेत गोलंदाजीसाठी. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट केलाय. 2 धावांसाठी हा बॉल डिक्लेअर झोनमध्ये पाठवलाय. 2 धावा मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. चांगली बॅटिंग दर्शनची आणि अमितची पाहायला मिळाली आहे. अभेद्य भागीदारी, चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप 2 खेळाडूंच्या माध्यमातून. तर धावसंख्या 54 वरती. 54. हा बॉल सोडून दिला ऑफ टिक्सच्या बराच बाहेर. पंचांनी दोन्ही हात फैलावलेत. सांगितले व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव फलकावरती. 55 वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. 55. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक. समोर फटका. स्टेट डाऊन द ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येईला चौकार. 4 धावांनी धावफलक वेगाने पुढे गेला. 59 आकड्यावरती. 59. धावा. 59.
चांगली भागीदारी या दोन खेळाडूंच्या मध्ये पाहायला मिळेल. सलामीसाठी आघाडीची जोडी. हा चेंडूला देखील दिशा दिली आहे. डीप मिड विकेटला फटका खेळलाय. एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. असं दडपण असतं, जास्तीच्या धावा होत असल्या की खेळाडूवरती देखील दडपण येतं. 2 धावा पूर्ण केल्या लगेचच आणि या 2च्या मदतीने धावफलक पुढे गेला 61 या आकड्यावरती. आजच्या दिवसातील हायएस्ट टोटल प्रशांत 11 या टीमच्या नावावरती 61 धावा. 61 धावांची भागीदारी. संघाची टोटल 61. आणखीन एक समोर, परंतु पाहूया धावा किती मिळतील. त्या दोन धावा आल्यात. सर्व बॅटने फटके खेळतोय आणि या बॅटवरती बॉल घेणं ते महत्त्वाचं आहे आणि ते मात्र दर्शन घेतोय. तशा पद्धतीची बॅटिंग तो करतोय. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. मिड विकेटच्या दिशेने फटका सजवला. एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. एका धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. अजूनही या षटकातील जर पाहिलं तर शेवटचा बॉल पहिल्या डावातील, पहिल्या इनिंग मधील हा शेवटचा बॉल. फटका खेळलाय परंतु या बॉलवरती धावा मिळतील त्या 2. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला 66 धावांवरती. 66. 67 धावांची आवश्यकता. 36 बॉल आणि 67. एक मोठं आव्हान. मोठं आव्हान उभं केलंय टीम प्रशांत 11 या संघाने. LICC आणि BK11 चला टॉससाठी या. सेमीफायनल नंबर 2 LICC BK11. कौशिक आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. धावांचा डोंगर त्यांच्या समोर आहे. आता हा डोंगर कशा पद्धतीने पार केला जातोय ते पाहावं लागेल. 36 बॉल आणि 67 धावांची आवश्यकता. 66 बनवल्या प्रशांत 11 या टीमने आणि 67 धावा. कौशिक ज्याने पहिला या अगोदरच्या मॅचमध्ये क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये एक चांगली इनिंग खेळली होती. 3 लगातारचे षटकार ठोकले होते. तशाच पद्धतीने आता त्याला बॅटिंग करावी लागेल. पण तेव्हा खेळत असताना 34 धावा त्याच्या समोर होत्या परंतु आता 67 धावा बनवायच्यात. एक मोठं आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग, या धावांचा पाठलाग कौशिक कशा पद्धतीने करेल. कौशिकवरती सर्व अपेक्षा संघाच्या असतील. सर्व त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षा असतील की कौशिकने बॅटिंग करावी, संघाला मॅच जिंकून द्यावी. मेहबूब ज्याने क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. मध्ये एक चांगला गोलंदाज विरुद्ध एक चांगला फलंदाज असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. मेहबूब विरुद्ध कौशिक हे 2 खेळाडू. मातब्बर खेळाडूमध्ये हा सामना, मातब्बर संघामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल सोडून दिलाय. ऑफ स्टिक्सच्या बराच बाहेर आहे. हो आम्ही देखील तयार झालोय आता या धावा बनवायला.
ज्या अगोदर तुमची बारी होती आता आमची बारी आहे, परंतु पाहूया कशा पद्धतीने धावांचा पाठलाग होतोय. एक धाव आली आहे. अवांतर स्वरूपाच्या धावेने श्री गणेशा झालाय. 67 धावा बनवायच्यात. एक मोठं आव्हान आहे. त्या आव्हानाचा पाठलाग कौशिकला करायचा आहे, सचिनला करायचा आहे, त्यासाठी दाखल झालेत. ब्लॉकवर चेंडू ड्राईव्ह केलाय, तिकडे क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय, बचावला गेलाय सचिन. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला, चांगला बॉल अडवला, चांगली बॉलची फिकी केली आणि हे मात्र ओळखलं कौशिकने आणि चांगला कॉल त्याचा पाहायला मिळाला. थांबवलं गेलं सचिनला. डॉट बॉल, एक बॉल आणि एक समीकरण जे मात्र पाहायला मिळते. मेहबूबचा पुढचा बॉल कौशिकसाठी. हा चांगला बॉल आहे, परफ्यूम अगदी शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न जरूर राहिला, बाउन्स प्राप्त झाला आणि चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या दिशेने विसावा घेत पाहायला मिळाला. डॉट बॉल. कमबॅक केले मेहबूबने. चांगली गोलंदाजी करण्यासाठी तो नेहमी जाणला जातो आणि चांगली बॅटिंग करण्यासाठी जर पाहिलं तर कौशिक देखील जाणला जातो. या बॉलवरती देखील फटका फसलाय. बॉल आणि बॅटचा संपर्क बरोबर काही होत नाहीये. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी मेहबूबची, परंतु कौशिकला आता मागील बॅटिंग आठवावी लागेल. ज्या प्रकारे त्याने 3 षटकार ठोकले होते त्या पद्धतीने त्याला बॅटिंग करावी लागेल. ज्या पद्धतीने दर्शनने बॅटिंग केली, अमितने बॅटिंग केली, तशी भागीदारी करावी लागेल दोन्ही खेळाडूंमध्ये. चांगलं युद्ध आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु ही युद्ध मेहबूबच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय. आता गती कमी केली, बॉल शरीरापासून थोडासा बाहेर, ऑफ स्टिक्सच्या बाहेर. पंचांनी नो बॉल, व्हाईट बॉल घोषित केलाय. अवांतर स्वरूपाची धाव. व्हाईट बॉलच्या धावफलकावरती, धावफलक जर पाहिला तर 2 या आकड्यावरती 2 धावा धावफलकावरती आहेत. चांगला फटका समोर, वा, परंतु धावा पाहूया किती मिळतील त्या. धावा कळवत आहेत 2 धावा मिळतील. प्रयत्न मात्र सोडणार नाहीये कौशिक. प्रयत्नांची पराकाष्ठा त्याला करावी लागेल. 100% एफर्ट्स त्याला द्यावे लागतील आता बॅटिंग करत असताना. शेवटचा बॉल. 4 डॉट आले. पहिला वाईट, मग 4 डॉट. 2 बॉल बाकी आहेत, 2. महत्वपूर्ण मॅच जो जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये जाईल. फायनलचं तिकीट कोणत्या संघाला मिळेल हे 6 षटकं सांगतील. समोर सरळ बॅटने खेळलाय, परंतु धावा या बॉलवरती मिळतील त्या केवळ 2. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 2-2 धावा देखील जरी आल्या प्रत्येक बॉलवरती तरी धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. तिथपर्यंत ते पोहोचू शकतात, 67 धावांपर्यंत पोहोचू शकतात, परंतु त्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल कौशिकला. खेळपट्टीवरती शेवटच्या चेंडूपर्यंत राहावं लागेल. आता वाईट बॉल आहे. पंचांनी पाहिलं आणि सांगितलं, गोलंदाजाला दंडित केलं मेहबूबला की हा बॉल वाईड आहे, पुन्हा एकदा टाकावा लागेल. पहिलं षटक मेहबूबचं. धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 7 धावा. इथून पुढे जर पाहिलं तर अजूनही 60 बनवायच्यात, होऊ शकतात, धावा बनवू शकतात. बनवणारा पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये कौशिक आहे बनवणारा. चांगला फटका, स्क्वेअर कट पाहायला मिळाला पॉइंटच्या दिशेने. 2 धावांसाठी, 2 धावांनी धावफलक पुढे गेला, जाऊन पोहोचला तो 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. LICC कॅप्टन आणि BK11 कॅप्टन, चला टॉससाठी या. नेक्स्ट मॅच सेमीफायनल नंबर 2, उपांत्य फेरीचा सामना दुसरा. चला या LICC आणि BK11 टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा दोन्ही संघाचे कर्णधार.
दुसऱ्या षटकासाठी दर्शन आलाय. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवरती. बॅटिंग चांगली राहिली, आता गोलंदाजी करायची. टॉपेश लागलाय, चेंडू हवे इथं मात्र झाडाला लागून आणि इथं धावबाची विकेट. महत्वाची विकेट, मोठी विकेट आली आहे. परंतु चमत्कार, मैदानाच्या आतमध्ये झाडाला बॉल लागला, आतमध्ये आला आणि ते यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तिकडं मात्र धावबादच्या रूपामध्ये एक मोठी विकेट आली आहे. बाद झालाय, आवश्यकता नव्हती. पाहिला असतं, थांबला असतं तर एक बॉल डॉट झाला असता. परंतु त्याच्यानंतर कौशिकची विकेट महत्त्वाची होती. एक मोठा की फॅक्टर होता कौशिकची विकेट. इथून टर्निंग पॉईंट सामन्याला कलाटणी मिळू शकते का, की आणखीन एक कोणता खेळाडू जो मात्र मॅच फिरवू शकतो, संघाला जिंकू देऊ शकतो का? कौशिक सारखा आणखीन खेळाडू या संघामध्ये असू शकतात का? अनेक प्रश्नचिन्ह आता उभी राहिलेत, कारण कौशिक महत्वाचा खेळाडू बाद झालाय. मयूर आलाय बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकावरती. मयूरला आता बॅटिंग करावी लागेल. कौशिक बाद झालाय, मयूरला हाती सूत्र घ्यावी लागतील. मयूरच्या हातामध्ये ही सूत्र आहेत, आता त्याच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. संघाला अंतिम फेरीमध्ये घेऊन जाईल का? दर्शन मात्र पहिल्याच बॉलवरती धावबादची विकेट आली आहे. चांगली गोलंदाजी या बॉलवरती थांबवलंय मयूरला. डॉट बॉल. हा बॉल देखील वळण घेतलं, फलंदाजाची फिरकी घेतली, यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल. रिक्वायर रन रेट झपाट्याने वाढतोय. एक एक डॉट बॉल तुम्हाला मॅचच्या बाहेर घेऊन जाईल. आणखीन एक डॉट बॉल. दर्शन याची एक वेगळी शैली आहे गोलंदाजी करण्याची, आणि अनेक खेळाडू आपण पाहतो अशा प्रकारचे वेगवेगळ्या शैली असणारे, वेगवेगळे ॲक्शन असणारे गोलंदाज आपण पाहिले. त्यापैकी दर्शनला देखील आपण पाहतोय. हा थोडासा आखूड होता, शॉर्ट होता, त्यावरती फटका आला आणि 2 धावा मात्र मयूरच्या खात्यामध्ये आणि संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 11 वरती. 11 धावा धावफलकावरती आहेत. समोर आणखीन एक चांगला फटका 2 धावांसाठी. दोन षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 13. एक बाद 13. LICC संघाचा कर्णधार आणि BK11 संघाचा कर्णधार आपल्याला वारंवार कॉल दिला जातोय, आपण टॉससाठी त्वरित द्या. निखिल या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. समोर चांगला फटका आहे. सचिनच्या बॅटमधून आलाय फटका. पाव्या या बॉल जर पाहिलं तर सीमारेषा गाठतोय, ओलांडतोय. 4 धावांसाठी हा चौकार. निखिल चौधरी या. निखिल चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करूयात. निखिल चौधरी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव. 18 वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. मॅच मध्ये अजूनही कमबॅक करू शकतात, अजूनही मॅच ऑन आहे. दोन्ही संघाच्या बाजूने मॅच जाऊ शकते.
निखिल या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूया. नेक्स्ट मॅच LICC कर्णधार आणि BK11 आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये त्वरित या. हा डॉट बॉल आला. आता कमबॅक करतोय मेहबूब. वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं. पुन्हा एकदा मेहबूबच्या हातामध्ये चेंडू आणि पहिला बॉल जर पाहिला तर चौकार आला, त्याच्यानंतर एक व्हाईट बॉल आला आणि आता डॉट बॉल आला. यष्ट्यांवरती कमी गतीने टाकलेला ओळखलं आणि हा बॉल जर पाहिला तर ते टेस्ट्या उद्ध्वस्त करणार होता. विकेटचं पतन, आणखीन एक विकेट. सचिन मात्र बाद झाला. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी विनंती करेल निखिलला, मुंबई क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर ओमकार देसाई यांचे फॅन्स निखिल आणि त्यांचे बंधू आकाश, नेहमीच ओमकारसाठी त्यांचा पाठिंबा असतो आणि त्यांच्या हस्ते केला जातोय टॉस. टॉस जिंकलाय BK11 संघाने. नो बॉल पंचांकडून घोषित केलाय. 2 धावा मिळतील. मोहित आला बॅटिंगसाठी. नो बॉल. पुढचा बॉल. बैठक शॉट 2 धावांसाठी. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 22 धावा. धावांची गती वाढवावी लागेल. धावसंख्या जर पाहिली तर 22 वरती 67 धावांचा पल्ला गाठायचा आहे. तिथपर्यंत पोहोचायचं आहे. संघाला अंतिम सामन्यामध्ये फायनलच्या सामन्यात घेऊन जायचंय. त्यासाठी तुम्हाला मोठी फटकेबाजी करावी लागेल. दोन धावा, आणखीन 2 धावा. 24 या आकड्यावरती धावफलक. 24 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. इथून देखील मॅच होऊ शकते, मॅच बनवू शकते. धावा बनवाव्या लागतील त्यासाठी. आणखीन एक 2 धावांसाठी फटका. कव्हरला उडवलाय. 2 धावा मिळाल्या. 2च्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. 26. 18 चेंडूंचा खेळ संपला. 26 धावा धावफलकावरती आहेत. आता 18 बॉल बाकी आहेत आणि ह्या 18 बॉलमध्ये जर पाहिलं तर 41 धावांची आवश्यकता. 41 रन्स टू विन. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. 26 झाल्यात. दर्शन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक टाकण्यासाठी दर्शन आलाय. चांगली गोलंदाजी करण्यासाठी तो नेहमीच जाणला जातो आणि या स्पर्धेमध्ये मागील मॅचमध्ये देखील आणि या मॅचमध्ये देखील आडव्या बॅटनं चांगला फटका. दोन धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. आता चेंडू शिल्लक आहे ते 17. समोर खेळलाय परंतु धावा या बॉलवरती मिळतील त्या 2.
41 बनवायच्या होत्या, 4 आल्या 2 बॉलवरती. आता 16 बॉल बाकी आहेत आणि 37 बनवायच्यात. प्रत्येक बॉलवरती आल्या तरी 32च होतात. एकात मोठा फटका आला, सरळ खेळाय परंतु 2च धावांसाठी. आता खाली राहिला बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. हा कव्हरला उडवलाय, चांगला फटका. 2 धावा, 2च्या मदतीने स्कोर कार्ड पुढे 34 वरती. दोनच धावा मिळतील, पण चारी बाजूला षटकार चौकार असते तरी षटकार जरूर पाहायला मिळाले असते, परंतु धावा देखील तेवढ्या झाल्या असत्या. धाव फलकावरती धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36. 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 31 ची आवश्यकता. बारा बॉल 31 ची आवश्यकता. अमित गोलंदाजी मार्कवरती, तर बॅटिंगसाठी मोहितला काहीतरी करावं लागेल. षटकार 2 ते 3 षटकार ठोकले तर मॅच मध्ये कमबॅक पुनरागमन करू शकतो संघ नव महाराष्ट्र. लोअर फुल टॉस आणि तिकडे डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक होता, जेल टिपला. फलंदाज मोहित आउट. यस 31 ची अजून आवश्यकता. समोर आल्या मात्र फटका खेळला. किती धावांसाठी असेल? 6 धावांसाठी. वा, षटकार. सामन्याला कलाटी देणारा फटका असू शकतो का? पाहावं लागेल. मॅच ऑन झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये यश आला आणि त्याला यश मिळालं. त्याने षटकार ठोकलाय. त्याच्या बॅटमधून हा खणखणीत असा षटकार आलाय. मॅच आता ऑन झाली आहे. 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 10 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता. 10 बॉल 25. इकडे मात्र बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेला एका धावेसाठी. नऊ बॉलचा खेळ अद्यापही बाकी आहे. तशाच प्रकारे फटका खेळावा लागेल. आले त्याने पहिला षटकार ठोकला. उंच तर गेलाय, परंतु या बॉलवरती 2 धावा नक्कीच लिहिल्या जातील. धावफलक पुढे गेलाय, जाऊन पोहोचलाय तो 45. 45 धावा धावफलकावरती. 67 धावांचा पाठलाग चालू आहे.
एक धाव दुसरीचा प्रयत्न आणि इथं मात्र धावबादच्या रूपात मयूर आउट. धावांसाठी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मयूरने चांगली इनिंग खेळली, तो बाद झालाय. आता यश याच्याकडे सर्व सूत्र आहेत, त्याच्याकडे मॅच फिरवण्याची ताकद आहे, तो फिरवू शकतो का पाहावं लागेल. त्याचं नाव काय रे तो बॅट्समॅनचं? नानू पण नाव समोरच्या दिशेने फटका आलाय, परंतु पा काय चांगले फटकेबाजी करतोय यश, परंतु त्याला यश मिळत नाही. आता अपयश अपयश आणि अपयश. एकच धाव मिळाली, एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. 47 20ची आवश्यकता. 6 बॉल, शेवटचे 6 बॉल आणि 20ची आवश्यकता. BK11 आपला निर्णय सांगा. BK11 आपला निर्णय. 6 बॉल 20 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती तन्मय दाखल झालाय. तन्मयने देखील क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आहे त्याची पाहायला मिळाली होती. विकेट देखील त्याने घेतली होती आणि केवळ 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या. तो आलाय गोलंदाजी मार्क वरती. एक युवा टॅलेंटेड खेळाडू. समोर ड्राईव्ह केलाय, परंतु तिकडे बॉल अडलाय. पण नशिबात नाहीये. यशच्या पदरी मात्र निराशा मात्र पाहायला मिळाली. आलेल्या षटकार ठोकला, परंतु त्याच्यानंतर जे काही फटके त्यांनी खेळले ते मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा आलेत बॉल. पाच बॉल 20ची आवश्यकता. परंतु तन्मयने देखील कमी वयामध्ये क्रिकेटचे धडे मात्र चांगल्या खेळाडूंकडून नक्कीच घेतले असावे आणि चांगली गोलंदाजी तो नेहमीच करत आलाय. 5 बॉल 20. आता हा बॉल सोडून दिला ऑफ स्टिक्सच्या बाहेर. वळण घेतलं चेंडूने बरंच. वाईट बॉल. 5 बॉल 19ची आवश्यकता. आतमध्ये आणणारा बॉल. वाह, चांगली गोलंदाजी. आता पा बॅट्समनला देखील बीट केला आणि कीपर अमित देखील म्हणाले मला देखील बॉल माहित नाही की कोणता टाकणार आहे. ऑफ ब्रेक टाकला, आतमध्ये आणला. जास्त काही फरक पडणार नाहीये. 2 धावा आल्यात. मॅच संपूर्णपणे जर पाहिलं तर प्रशांत 11 या टीमच्या बाजूने अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत 11. मॅचची औपचारिकता बाकी आहे. मॅच संपूर्णपणे प्रत्येक 11च्या बाजूने. BK11 आपला निर्णय सांगा. आणि हा बॉल डॉट आलाय आणि प्रत्येक 11 संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. प्रशांत 11 हा संघ अंतिम फेरीमध्ये. प्रशांत 11 आपलं अभिनंदन. तर नव महाराष्ट्र आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आपण देखील चांगला खेळ केला. कौशिकने आज या मैदानामध्ये विक्रम जरूर केला. 3 लगातारचे षटकार आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. परंतु खूप साऱ्या शुभेच्छा कौशिक आणि नव महाराष्ट्र या टीमला पुढील स्पर्धेसाठी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
दोन जास्त मारले, दर्शन 2 6 मारले, एक 4 मारले आणि टुडा आणि दर्शन